चला तर मग आज आपण राज्यसेवा या परीक्षेतील वैकल्पिक विषयांचा सिलेबस जाणून घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने 2 पेपर होतात, पेपर 1 आणि पेपर 2. हे दोन्ही पेपर मराठी किंवा इंग्रजी माध्यमामध्ये तुम्ही लिहू शकता. चला आपण सर्वात प्रथम मानवशास्त्र या विषयाचा पेपर 1चा सिलेबस जाणून घेऊया. यामध्ये पहिला टॉपिक मानवशास्त्राचा अर्थ व व्याप्ती आणि विकास. त्यामध्ये सब पॉईंट आहेत, जसे दुसरा सब पॉईंट इतर ज्ञानशाखांशी संबंध, सामाजिक शास्त्रे, वर्तनविषयक शास्त्रे, जैवशास्त्रे, वैद्यकीय शास्त्रे, भूशास्त्रे आणि मानव्य विज्ञान. तिसरा पॉईंट इतर ज्ञानशाखांशी मानवशास्त्राच्या मुख्य शाखा, त्याची व्याप्ती व समर्पकता, सामाजिक व सांस्कृतिक मानवशास्त्र, जैविक मानवशास्त्र, पुरातत्वीय मानवशास्त्र, भाषिक मानवशास्त्र. चौथा पॉईंट मानवी उत्क्रांती व मानवाचा उदय. त्यामध्येच अ पॉईंट मानवी उत्क्रांतीमधील जैविक आणि सांस्कृतिक घटक. ब पॉईंट जैविक उत्क्रांतीचे सिद्धांत, डार्विन पूर्व, डार्विनोत्तर, उत्क्रांतीचा संश्लेषणात्मक सिद्धांत, उत्क्रांतवादी जीवशास्त्राच्या संज्ञा व संकल्पनांची संक्षिप्त रूपरेषा. डोलोचा नियम, कोपचा नियम, गॉसचा नियम, समांतरता, अभिसरण, अनुकूल उत्सर्जन आणि संकीर्ण उत्क्रांती. त्यामध्येच 5वा पॉईंट आहे नर वानर गण वर्गी प्राण्यांची वैशिष्ट्ये, उत्क्रांतीविषयक प्रवाह आणि नर-वानर गणवर्गी प्राणी वर्गीकरण, नर-वानर गणवर्गी प्राणी अनुकूलने, वृक्षवासी व जमिनीवर राहणारे वानरवर्गी प्राण्यांचे वर्गीकरण, वर्तन नर-वानर गणवर्गी प्राण्यांचे तृतीयक व चतुर्थक काळातील जीवाश्म, जिवंत असलेले मोठे नर-वानर गणवर्गी प्राणी, मानवाचे आणि कपींचे तौलनिक शरीररचनाशास्त्र, उभ्या स्थितीमुळे झालेले सांगाड्यातील बदल आणि त्यांचे परिणाम. 6वा पॉईंट पुढील बाबींची जाती, अनुवांशिकता, स्थिती, वैशिष्ट्ये व भौगोलिक वितरण. अ पॉईंट दक्षिण व पूर्व आफ्रिकेतील प्लिटोसीन होमिनिड, ऑस्ट्रेलोपिथेसियन. ब होमो इरेक्टस आफ्रिका, पॅरांथ्रोपस युरोप, होमो इरेक्टस हायडेलबर्गेन्सिस, आशिया होमो इरेक्टस जवानिक्स, होमो इरेक्टस पेकिनोनिस. क निअँडरथॅल मानव, ला शापेल ओसे अभिजात प्रकार, माउंट कार्मेल प्रागतिक प्रकार, रोडोशियन मानव, होमो सेपियन्स, क्रो-मॅगनॉन, ग्रिमाल्डी व शान्सी-लाड. 7वा पॉईंट जीवनाचे जैविक मूल्य आधार, पेशी, डीएनए संरचना, प्रतिरूपीकरण, प्रथिने संश्लेषण, जनुक उत्परिवर्तन, गुणसूत्रे आणि पेशी विभाजन. 8वा पॉईंट प्रागैतिहासिक पुरातत्वशास्त्राची तत्त्वे, कालगणना, तौलनिक व निरपेक्ष कालगणना पद्धती. ब सांस्कृतिक उत्क्रांती, प्रागैतिहासिक संस्कृतीची विस्तृत रूपरेषा. 1. पुराणपाषाण युग, 2. मध्यपाषाण युग, 3. नव-अश्मयुग, 4. कांस्यपाषाण युग, 5. ताम्रयुग, 6. लोहयुग. संस्कृतीचे स्वरूप हा दुसरा चॅप्टर आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट संस्कृती व नागरिकतेची संकल्पना व वैशिष्ट्ये. सांस्कृतिक सापेक्षतावाद लक्षात घेऊन स्वसंस्कृती केंद्रितता, समाजाचे स्वरूप, समाजाची संकल्पना, समाज आणि संस्कृती, सामाजिक संस्था, सामाजिक गट आणि सामाजिक स्तरीकरण. तिसरा पॉईंट विवाह, व्याख्या व सार्वत्रिकता, विवाहाचे सामाजिक व सांस्कृतिक नियम, आंतरविवाह, बहिर्विवाह, अनुलोम विवाह, प्रतिलोम विवाह, निषिद्ध समागम निषेध, विवाहाचे प्रकार, एक पतिपत्नीत्व, बहुपतिपत्नीत्व, बहुपतित्व, गट विवाह, विवाहाची कार्ये, विवाहाच्या चालीरीती, अभिमान्य, नियत आणि प्रतिषिद्ध, विवाह प्रदाने, वधूमूल्य व हुंडा. 4था पॉईंट कुटुंब, याची व्याख्या, सार्वत्रिकता, कुटुंब, परिवार व पारिवारिक गट, कुटुंबाची कार्ये, कुटुंबाचे प्रकार, संरचना, रक्ताचे नाते, विवाह, निवास व उत्तराधिकार यांच्या दृष्टिकोनातून, शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि स्त्रीवादी चळवळी यांचा कुटुंबावरील परिणाम.
5. नातेसंबंध, रक्तसंबंध आणि आप्तभाव, परंपरेची तत्त्वे व प्रकार, एकपक्षीय, दुहेरी, द्विपक्षीय, उभयपक्षीय, वंशपरंपरा, गटाचे स्वरूप, वंशावळ, कुळ, भातृक, समाज, गट व नातेवाईक. नातेसंबंधवाचक संज्ञा वर्णनात्मक आणि वर्गीकरणानुसार. वंशपरंपरा, पितृत्व निश्चिती आणि मानार्थ पितृत्व निश्चिती, वंशपरंपरा आणि सखेसंबंध. तिसरा चॅप्टर आहे आर्थिक संघटना. आर्थिक मानवशास्त्राचा अर्थ, व्याप्ती व अन्वयार्थ, रूपवादी व वास्तववादी वादविवाद, समुदायातील उत्पादन, वितरण व विनिमय, देवाणघेवाण, पुनर्वितरण व बाजार, शिकार व संग्रहण, मासेमारी, स्थलांतरित शेती, पशुपालन, बागकाम आणि शेती यावर असलेले उदरनिर्वाह यांच्या नियमाची तत्त्वे, जागतिकीकरण आणि देशी आर्थिक पद्धती. 4. राजकीय संघटना आणि सामाजिक नियंत्रण, टोळी, अधिवास समाज, अधिपती राज्य, साम्राज्य व राज्य, सत्ता, अधिकार व अधिमान्यता यांची संकल्पना, साध्या समाजातील सामाजिक नियंत्रण, कायदा व न्याय. 5वा चॅप्टर धर्म. धर्माच्या अभ्यासाचा मानवशास्त्रीय दृष्टिकोन, वृत्तांतवादी, मानवशास्त्रीय व कार्यप्राधान्यवादी, एकेश्वरवाद आणि अनेक देवतावाद, पवित्र व धर्मनिंदक, पुराणकथा आणि विधी, आदिवासी व कृषकवर्गीय समाजातील धर्मांची रूपे, जडप्राणवाद, जडप्राणमयतावाद, शूद्र वस्तुपूजा, निसर्गवाद आणि देवकवाद, धर्म, जादू व विज्ञान यातील फरक, जादू, धार्मिक कार्याधिकारी, धर्मगुरू, देवऋषी, वैद्य, भगत, चेटक्या आणि चेटकीन. आता 6वा टॉपिक जाणून घेऊया. हा आहे मानवशास्त्रीय सिद्धांत. यामध्ये पॉईंट आहे अभिजात उत्क्रांतिवाद, टेलर, मोर्गन व फ्रेझर. ऐतिहासिक विशिष्टवाद, बोआस, प्रसारवाद, ब्रिटिश, जर्मन व अमेरिकन. कार्यप्राधान्यवाद, मॅलिनोव्स्की, संरचनात्मक कार्यवाद, रॅडक्लिफ ब्राउन. संरचनावाद, लेव्ही स्ट्रॉस आणि इलिच. संस्कृती आणि व्यक्तिमत्व, बेनेडिक्ट मीड, लिंटन कार्डिनर व कोरा दुबोआ. नवउत्क्रांतिवाद, चाइल्ड, व्हाईट, स्टीवर्ट, सॅहेलिन्स व सर्व्हिस. सांस्कृतिक भौतिकवाद, हॅरिस. प्रतिकात्मक व अन्वयार्थक सिद्धांत, टर्नर, शायनायडर व ग्रेटर्स. बोधात्मक सिद्धांत, टेलर, कॉकलिन. मानवशास्त्रातील उत्तर आधुनिकतावाद. 7वा टॉपिक आहे संस्कृती, भाषा व संभाषण. यामध्ये भाषेचे स्वरूप, उगम व वैशिष्ट्ये, शाब्दिक व अशाब्दिक संभाषण, भाषा वापराचे सामाजिक संदर्भ. आता 8वा चॅप्टर आहे मानवशास्त्रातील संशोधन पद्धती. मानवशास्त्रातील क्षेत्रीय कार्यपरंपरा. तंत्रपद्धती व पद्धतीमीमांसा यातील भेद. माहिती संकलनाचे साधने, निरीक्षण व मुलाखत, अनुसूची, प्रश्नावली, प्रकरणी अभ्यास, वंशवृक्षा पद्धती, जीवन इतिहास, तोंडी इतिहास, माहितीचे दुय्यम स्रोत, सहभागी पद्धती. माहितीचे विश्लेषण, अर्थ उकल आणि सादरीकरण. 9वा चॅप्टर आहे मानवी अनुवंशशास्त्र. यामध्ये पद्धती आणि उपाययोजन, मानवी अनुवंशिक तत्त्वाच्या अभ्यासाच्या पद्धती, कुटुंब अभ्यास, वंशावळ विश्लेषण, जुळ्यांचे अभ्यास, बाल्य, बालक, सहयुगम पद्धती, पेशी अनुवंशिकी पद्धती, गुणसूत्रे व गुणसूत्र रचना विश्लेषण, जैवरासायनिक पद्धती, प्रतिक्षमताशास्त्रीय पद्धती, DNA तंत्रज्ञान व पुनःसंयोजी तंत्रज्ञाने. त्यामध्ये दुसरा पॉईंट आहे मानवातील मेंडेलियन अनुवंशशास्त्र, कुटुंब अभ्यास, मानवातील एकल घटक, बहुघटक, घातक, अपलघातक आणि बहुजनक अनुवांशिकता. यामध्ये तिसरा पॉईंट आहे अनुवांशिक बहुरूपता आणि निवड यांची संकल्पना, मेंडेलियन लोकसमूह, हार्डी, वाइनबर्ग सिद्धांत, वारंवारतेत बदल व खाली येण्याची कारणे, उत्परिवर्तन, विविक्तीकरण, स्थानांतरण, निवड, अंतःप्रजनन आणि जिनी अपवहन, रक्तसंबंधी व रक्तासंबंधी नसणारा समागम, जीन भार, रक्तसंबंधी आणि दूर भावंड विवाहाचे अनुवांशिक परिणाम. ह्यामध्ये चौथा पॉईंट आहे मानवातील गुणसूत्रे व गुणसूत्री विकृती पद्धतीशास्त्र.
अ. संख्यात्मक आणि संरचनात्मक विकृती विकार. ब. लिंग गुणसूत्री विकृती. क्लाइनफेल्टर XXY, टर्नर XO विशेष महिला, XXX मध्यलिंगी आणि इतर सलक्षणी विकार. क. अलिंग गुणसूत्री विकृती सलक्षण. डाऊनचे सलक्षण पॅटाऊ, एडवर्ड आणि की दुशा सलक्षण. ड. मानवी आजारातील आनुवंशिक ठसे, आनुवंशिक परीक्षण, आनुवंशिक समुपदेशन, मानवी DNA पार्श्वरेखन, जीन प्रतिचित्रण व जीनसंच अभ्यास. 5वा पॉईंट आहे वंशवाद. बिगरमापीय रूपकीय विभेदांचा व वैशिष्ट्यांचा जैविक आधार, आनुवंशिकता व परिस्थिती या संदर्भात वांशिक निकष, वांशिक गुणविशेष, वांशिक वर्गीकरणाचे जैविक आधार, मानवातील वांशिक विभेद आणि वंशसंकर. 6वा पॉईंट आहे जीनी सूचक म्हणून वय, लिंग, लोकसंख्या विभेद, ABO, RH रक्तगट, HLA, HP ट्रान्सफेरिन, GM रक्तविकरे, शरीर क्रियात्मक वैशिष्ट्ये, हिमोग्लोबिन पातळी, शरीर मेद, स्पंदन दर, श्वसन कार्य आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक व सामाजिक आर्थिक गटांमधील इंद्रिय बोधन. 7वा पॉईंट आहे पर्यावरणीय मानवशास्त्राची संकल्पना व पद्धती. जैविक, सांस्कृतिक अनुकूलन, आनुवंशिक, बिगर आनुवंशिक घटक, मानवाचा पर्यावरणात्मक तणावाला शरीरक्रियाशास्त्रीय प्रतिसाद, उष्ण वाळवंट, थंडी, समुद्रसपाटीपासून उच्च उंचीचे हवामान. 7 रोगशास्त्रीय मानवशास्त्र, आरोग्य आणि आजार, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य, पोषणविषयक कमतरतेशी संबंधित आजार. 10वा चॅप्टर आहे मानवी वाढ व विकास यांच्यातल्या संकल्पना. यामध्ये वाढीची अवस्था, जन्मपूर्व, जन्म, अभर्ग, शैशव, प्रौढांगावस्था, प्रौढता, वृद्धावस्था, वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक, आनुवंशिक, परिस्थितीय, जैवरासायनिक, आहार, सांस्कृतिक व सामाजिक, आर्थिक, वय होणे व वृद्धावस्था, सिद्धांत आणि निरीक्षणे, जैविक व कालक्रमानुसारी आयुर्मान, मानवी शरीरयष्टी व देह प्रारूप, वाढीचे अभ्यासाच्या अभ्यास पद्धती. 11वा चॅप्टर आहे जननक्षमतेमध्ये रजोदंशानरंभ, रजोनिवृत्ती आणि इतर जैविक घटनांचे महत्त्व, प्रजननशक्ती, आकृतिबंध व विभेदक. 2रा पॉईंट आहे जनसांख्यिकीय सिद्धांत, जैविक, सामाजिक व सांस्कृतिक. 3रा पॉईंट आहे गर्भधारण क्षमता, प्रजनन क्षमता, जनन प्रमाण आणि मृत्यू प्रमाण यावर प्रभाव टाकणारे जीवशास्त्रीय व सामाजिक परिस्थितिकीय घटक. 12वा चॅप्टर आहे मानवशास्त्राचे उपाययोजन, क्रीडा मानवशास्त्र, आहारविषयक मानवशास्त्र, संरक्षण व इतर साधन सामग्रीच्या संकल्पनेतील मानवशास्त्र, न्यायसहाय्यक मानवशास्त्र, वैयक्तिक अभिनिर्धारण व पुनर्रचनेच्या अभ्यास पद्धती व तत्त्वे, उपाययोजित मानवी अनुवंशशास्त्र, पितृत्वनिदान, अनुवंशशास्त्र विषयक समुपदेशन आणि सुप्रजननशास्त्र, आजार व वैद्यकशास्त्र यामधील DNA तंत्रज्ञान, प्रजोत्पादक जीवशास्त्रातील सरोगसी, सरोजेनेटिक्स व पेशी अनुवंशिकी. हा झाला पेपर 1चा सिलेबस. आता आपण पेपर 2 ह्याचा सिलेबस जाणून घेऊया. यामध्ये पहिला चॅप्टर आहे भारतीय संस्कृती व नागरिकतेची वृत्तक्रांती, प्रागैतिहासिक, पुराशीयुगीन, मध्यपाषाण युग, नवअश्मयुग आणि नवअश्मयुग, कांस्यपाषाण युग, आद्य ऐतिहासिक युग, सिंधू नागरता, हडप्पा पूर्व, हडप्पा आणि हडप्पा उत्तर संस्कृती, आदिवासी संस्कृतीचे भारतीय नागरिकतेला योगदान. 2रा पॉईंट शिवालिक व नर्मदा खोऱ्याच्या रामोपिथेक्स, शिवापिथेक्स आणि नर्मदा मानव विशेष संदर्भासह भारतातील पुरामानवशास्त्रीय पुरावे. 3रा पॉईंट आहे भारतातील पुरातत्त्वीय मानवजाती वर्णन, पुरातत्त्वशास्त्र, पुरातत्त्वीय मानवजाती वर्णन, कला व हस्तकला, उत्पादक समुदायासह शिकार, चराई, मासेमारी, गुरे चारणारी आणि शेतकरी समुदायांमधील उत्तरजीवित्व आणि समांतरता. 2रा चॅप्टर आहे भारताचे जनसांख्यिकीय चित्र, भारतीय लोकसंख्येतील मानवजातीय आणि भाषिक मूलतत्त्वे आणि त्यांचे वितरण, भारतीय लोकसंख्या, तिच्या संरचनेवर आणि वाढीवर परिणाम करणारे घटक.
तिसरा चॅप्टर आहे पारंपरिक भारतीय समाज प्रणालीची रचना व स्वरूप, वर्णनाश्म, पुरुषार्थ, कर्म, ऋण व पुनर्जन्म. दुसरा पॉईंट आहे भारतातील जात पद्धती, वर्ण, जातीची रचना, वैशिष्ट्ये, जात पद्धतीच्या उद्भवाचे सिद्धांत, प्रमुख जाती, जाती गतिशीलता, जात पद्धतीचे भविष्य, जजमानी पद्धत, जनजानी, जाती सातत्य. तिसरा चॅप्टर आहे तिसऱ्या चॅप्टरमधील तिसरा पॉईंट आहे पवित्र समुच्चय आणि निसर्ग, माणूस, परात्मा समुच्चय. चौथा पॉईंट आहे भारतीय समाजाच्या बौद्धवाद, जैनवाद, इस्लाम व ख्रिश्चनवाद यांचा प्रभाव. 4. भारतातील उदय, वाढ, विकास. 18व्या आणि 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस विद्वान प्रशासकांचे योगदान. आदिवासी व जात अभ्यासातील भारतीय मानवशास्त्रांचे योगदान. 5वा चॅप्टर आहे भारतीय खेडे, भारतातील खेडे अभ्यासाचे महत्त्व. एक सामाजिक प्रणाली म्हणून भारतीय खेडे वसाहतीचे पारंपरिक व बदलते आकृतिबंध आणि आंतरजातीय संबंध, भारतीय खेड्यांमधील कृषीभूमीविषयक संबंध आणि भारतीय खेड्यांवरील जागतिकीकरणाचा प्रभाव. दुसरा पॉईंट आहे भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक आणि त्यांचा सामाजिक, राजकीय व आर्थिक दर्जा. तिसरा पॉईंट आहे भारतीय समाजातील सामाजिक सांस्कृतिक बदलांची देशीय आणि बाहेरील प्रक्रिया. संस्कृतीकरण, पाश्चिमात्यीकरण, आधुनिकीकरण, लहान व मोठ्या परंपरांचा आंतरप्रभाव, पंचायती राज आणि सामाजिक बदल, माध्यमे व सामाजिक बदल. 6वा चॅप्टर आहे भारतातील आदिवासींची स्थिती. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे आदिवासी लोकांचे जीवन, जन्म, वैविध्य, भाषिक व सामाजिक आर्थिक वैशिष्ट्ये त्यांचे वितरण. दुसरा पॉईंट आहे आदिवासी समुदायाच्या समस्या, जमीन, अन्न संक्रमण, गरिबी, कर्जबाजारीपणा, कमी साक्षरता, कमी शैक्षणिक सुविधा, बेरोजगारी, अर्धरोजगारी, आरोग्य व पोषण आहार. तिसरा पॉईंट आहे विकासात्मक प्रकल्प आणि त्यांचा आदिवासी विस्थापनेवरील परिणाम आणि पुनर्वसनाच्या समस्या, वन धोरणाचा विकास व आदिवासी शहरीकरण व औद्योगिकरणाचा आदिवासी लोकसंख्येवरील प्रभाव. 7वा चॅप्टर आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्या शोषणाच्या व वंचिततेच्या समस्या, अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींकरता घटनात्मक संरचनात्मक उपाययोजना. दुसरा पॉईंट सामाजिक बदल आणि समकालीन आदिवासी समाज, आधुनिक लोकशाही संस्था, विकास कार्यक्रम आणि कल्याणकारी उपाययोजना यांचा आदिवासी आणि दुर्बल घटकांवरील परिणाम. 7वा पॉईंट वांशिकतेची संकल्पना, वांशिक व राजकीय विकास, आदिवासी समुदायातील असंतोष, प्रादेशिक वाद, वसाहतीची मागणी, खोटा आदिवासीवाद, वसाहत काळ आणि भारताच्या स्वातंत्र्य काळातील आदिवासींमध्ये सामाजिक बदल. 8वा चॅप्टर हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम या आणि इतर धर्मांचा आदिवासी समाजावरील प्रभाव. त्यातीलच दुसरा पॉईंट आहे आदिवासी आणि राष्ट्र, राज्य, भारतातील आणि इतर राष्ट्रातील आदिवासी समुदायाचा तौलनिक अभ्यास. 9वा चॅप्टर आदिवासी क्षेत्रांचा प्रशासकीय इतिहास, आदिवासी विकासाची धोरणे, योजना, कार्यक्रम आणि त्यांची अंमलबजावणी, आदिम प्राचीन आदिवासी गटाची संकल्पना, त्यांचे वितरण, त्यांच्या विकासासाठीचे विशेष कार्यक्रम, आदिवासीच्या विकासामध्ये बिगर शासकीय संघटनांचे योगदान. त्यामध्येच दुसरा पॉईंट आहे आदिवासी विकासामध्ये ग्रामीण व विकासामध्ये मानवशास्त्राची भूमिका. तिसरा पॉईंट आहे प्रादेशिकतावाद, सांप्रदायिकता आणि वांशिकता व राजकीय चळवळीच्या आकलनासाठी मानवशास्त्राचे योगदान. हा झाला मानवशास्त्र या वैकल्पिक विषयाच्या दोन्ही पेपरचा आपण सिलेबस आज जाणून घेतलेला आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये वाणिज्य व लेखाशास्त्र या वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत.